झाडावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी तायडे हा दाजीला माहिती का ग मुन्या तिकडे आले ते मुन्न्याला 2-4 दिवस सुट्ट्या होत्या ना म्हणून आले. भांडण बिंडण काही नाही मुन्याला सुट्टी लागली ना म्हणून आले ते आत्या आणि दीपक मामा सारखे आम्हा नवरा बायकोत भांडणं व्हायला लागली तर नाही काही होऊ दे पप्पे तुला हे लग्न थांबव. ए बापे काय बडबडून राहिली? आप्पा कुठं काय काही नाही. नाही कसं तू आरशा पुढे उभा राहून एकटीच काहीतरी बडबडत होतीस. तब्येत बरी आहे ना का ताप बी आलाय? नाही आप्पा ताप नाही. मग काय टेन्शन घेतलंस का? मला जरा ऐकू आलं नाही ग. नाही तू काहीतरी लग्नानंतर शिक्षणाचं काय खरं नाही काय असं काहीतरी बोलत होतीस तू. आप्पा ते मी पुस्तक वाचित होती म्हणजे या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी त्यांचं आत्मचरित्र आहे. त्यांच्या नवऱ्याने लग्न झाल्यानंतर शिक्षण पुरं करायला त्यांना लय मदत केली. तेच मी असं मोठ्याने वाचित होती. वा 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 भारतातली पहिली महिला डॉक्टर. हा आप्पा आणि ते पण इंग्रजांच्या काळातल्या. इंग्रजांच्या काळातली आणि लग्नानंतर शिक्षण घेतलं. हा बघू नवऱ्यानं बरं शिकू दिलं गेला. आता हे सगळं काय मला कळणार नाही. पप्पे तुझं बी असं पुस्तक काढू आपण. बोराडे घराण्याची पहिली महिला डॉक्टर पूर्वा बोराडे. अरे सॉरी लग्नानंतर तुझं नाव बदलल ना. आणि बर का या जोशीबाईला जशी तिच्या नवऱ्यानी शिक्षणात मदत केली तशी तुला बी तुझ्या शिक्षणात मदत करणारच नवरा मिळेल याचा 100% मला भरोसा आहे. तू टेन्शन नको घेऊ. तुझ्या आजाला सगळं कळत. काय माझ्या आजाला सगळं कळतं. बर चला झोपा आता लय रात झाली. आप्पा ऐका ना माझ्या आजाला सगळं कळतं. कुठं माय कसं होईन तो होय. ह्या पोरीचं सगळे कपाट कसं लावून ठेवले कोणास ठाऊक. सगळे कपडे इथे तसेच पडलेले नुसते बुचके करून ठेवलेत. काय जोहान कसे धुवा मला तर काही कळतच नाही. एक काम कधी धडाचं करणार नाही. सगळं आजागळपणा भरलेला आहे अंगात नुसता. सासरी गेल्यावर कसं होईन तो हो. नाही तर यायची पुन्हा नवऱ्याकडून साधन कादा परत. आई येतेवर कर म्हणा मजा. सासू आल्यावर मग कळण जरा. आणि पगाराची बरोबरी करते इथं.
पोरांचं काय त्यांचं धकून जातं कसंही. हिला काय सांगा मला तर काही कळत नाही. बाई 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 कट्टी पुण्याला जाऊन आली आणि खरेदी करून आली. टवळी मेली लईच डोक्यावर बसली. काय करावं हिचं पाहतेच हिची जरा सोय. ए आई, इथं माझं पुस्तक ठेवलं होतं, कुठे गेलं ग? अगं त्याला काय पाय फुटलेत का असं ना तिथंच कुठतरी नीट बघ जरा. अगं जिथं असेल तिथं बघितलं, नाही भेटलं. तू माझी पुस्तकं उचकीत जाऊ नको. नाही उचकत ग बाई, बघ तुझं तू नीट शोध. हेच तर नाही ना पुस्तक. अगं आत्या, हेच पुस्तक हुडकीत होते मी. कुठे होतं? अगं मुन्याने घेतलं होतं बघ वाचायला. त्याला बी तुझ्यासारखीच लय हौस आहे पुस्तकं वाचायची. सारखं काही ना काही वाचतच राहतं बघ. काय झालं ग? हे बघ असंच हो राहिलं मला. त्यासाठी सरबत घेऊन आले आणि तसेच वापस चालले होते. मी मध्येच वाटेत पिऊन घेतला असत. धर घे, चल बसून पी बसून पी. दमली असेल ग माय. तिथे ना ग, गुदगुल्या होतात ना मला. पपे तशीच ग अजून. नाव काढलंस ग बाई दादाचं. अजून मोठी होय. आज जर दादा असताना डोळ्यात पाणी आलं असतं बघ त्याच्या. आत्या, अगं आता ज्येष्ठ वहिनी लग्नाचा विषय काढला ना म्हणून डोळ्यात पाणी आलं बाय. मग एवढी शिकलीस, नवरा ठरवला अशी ना मनात कसा पाहिजे तो? नाही ग आत्या, आज काही ठरवलं नाही मी. पण मला समजून घेणारा आणि पुढे शिकू देणारा पाहिजे बस. हा, आणि विश्वास ठेवणारा पण पाहिजे बरं. नवरा बायकोचं नातं ना हे विश्वासावर उभं असतं. घरात जर विश्वास नसेल ना तर सारखे खटके उडत राहतात बघ. हे आई, तुला काही कळतं का ग? नाही बाबा, सगळं तुलाच कळतं. काय झालं मुन्या? मी घेतलं होतं पुस्तक, लगेच घेऊन आली. अरे पण ते हिच्या अभ्यासाचं पुस्तक होतं ना. मी काय पुस्तक फाडून इमान बनत होतो का? मी बी पुस्तकच वाचत होतो की. हे बघा असंय, सुखानं कुठं गेलं ना तर 2 घास सुद्धा खाऊ द्यायचं नाही. त्या नवरात असला आणि लेकरू असलं. ए, मला नको काही बोलू. मी नाही पप्पा सोबत भांडत बसत तू सारखं. पपे तू कर माझा अभ्यास, मी जाते. चल माझ्या वाघाचं लई पित्र काढते. काय म्हणली? काय नाही हुशारी बाळ माझं. चल कर काय अभ्यास पपे. चल तुला लापशी केली. लापशी आवडते ना तुला? आणि रात्री तुला पुस्तक आणून द्यायला लावी ना आप्पाला. काय हो अक्का दिसू ना कुठं? हा, देवळात गेल्यात. कधी येतील? येतील ना संध्याकाळी. डायरेक्ट संध्याकाळी? हा, काही काम होतं का अर्जंट? नाही अर्जंट नाही, पण महत्वाचं काम होतं. ते निकम गुरुजींची जन्मशताब्दी आहे ना, तर ती वाजत गाजत करूयात असं सांगणार होते अक्कांना. कधी येतील? काय हो, काय झालंय? पटलं नाही का काही? काही नाही. निकम गुरुची जन्मशताब्दी करा तुम्ही, पण त्यांची नात इथे दिंडवडे काढायली ना आपले. हा, दिंड? काय झालंय? काय काय केलं परत सोनीनं? अहो मनाला येईल तसं नाचून राहिली ना ती. उद्या उठून गल्लीतले लोक काय म्हणतील आम्हाला, का माय बाप लक्ष देत नाही पोरीकडे म्हणून. काय झालंय? काय पण काय ग मम्मी, कशाला एवढं तावत तावत बोलवला? लेक्चर मध्ये होते ना मी. अर्ध्या लेक्चर मधून सोडून आले आणि कशाला फोन केला? पावती तुझ्याकडे कस काय आली? पण आता तू हे असले थेर करायला लागली. हा, कोणाला सांगून जाता येत नाही? घरातले माणसं मेले होते का? काय झालंय? काय पण अहो कोणाला न सांगता ही काठी पुण्याला जाऊन आली. काय ग? मग पुण्याला? अगं मम्मी मी ते हा बैस, हे शब्द बोलू नको. बरं झालं माझ्या ध्यानात आलं ते.
अहो ही पुण्याला गेली होती हे सगळं उघडं पडलं ना. उद्या अजून काय उघडं पडणार आहे कोणाचं ठाऊक? ते काही नाही. उद्यापासून हिचे घरातले सगळे लाड बंद. अगं पण मग- गप बैस. अहो वहिनी, दे तुझ्या मुस्कानी देत. अहो मारू नका हा. अहो असतं आकर्षण पोरासनी. पण मी काय म्हणते, सांगून जावं ना माणसानं. अहो ये काय काय सांगून येते का? काय करता काय झालं म्हणजे कोण जबाबदार आहे याला? बरोबर आहे. आई, काय ग हा सांगून जायला काय होतं ग तुला? मला सुद्धा पक्षाच्या कामासाठी काही जायचं असेल ना तर मी 17 घरी सांगून जाते. सगळ्या गल्लीला माहिती असतं मी कुठे चालली सभेसाठी ते. बघ बघ मी आता जाताना काय सगळ्या गल्लीत सांगत फिरू काय? हा पहा तुम्हीच पहा काय बोलू येईल आता. लई बोलू लागली ग तू चरचर. हा एक काम करा वहिनी, काय हिला ना 4-8 दिवस माझ्याकडे राहायलाच पाठवत. नाही. अगं मम्मी मी ते तू गप ना. आता त्यांच्याकडेच राहायचं तू काही दिवस आणि त्या म्हणतील तसंच वागायचं. अगं पण तू तुला गप म्हणते ना. कोणाला सांगून गेलती तू? सांग ना कोणाला सांगून गेलती? अगं मी भावड्याला सांगून गेलते. हा विचार त्याला. एक मिनिट. मी आत्ता आलोय, मला काही माहित नाहीये काय झालंय. हे पायी पावती ही पुण्याला जाऊन आली एकटी. सोनिया का सांगून तरी जायचं ना. तुला कोणी घरी नाही म्हणतं का? हे भावड्या मी तुला सांगून गेलते विसरला का तू? कधी? अरे असं काय करतो, त्या दिवशी नाही बघ फोन आला होता त्या कोणत्या तरी बाईंचा. अनुष्काबाई. हा अकाउंटवाल्या आठवतंय ना आता? आता आठवतंय ना? बघ आता सगळं आठवतंय त्याला. विचार आठवत असेल त्याला आता. आठवलं ना? पुण्याचं ना आठवतंय ना मला. सांगून गेली होती आई, सांगून गेली होती. तुझं ते हे होतं ना ग्रुप डिस्कशन ना. हा मला माहितीये, मला सांगून गेली होती ती. मला आठवतं. एकटीच गेली होती ना. असं तुला वाटलं ना? असं नाही, सगळा क्लास गेला होता. मला तिने सांगितलं होतं, मी तुला सांगायचं विसरलो. बघाय मी सांगितलं होतं ना तुला कर, तोच विसरला. माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही. मुन्ने खरं सांगतोय ना तू? आई हाय दहा खोट बोलल का? एक वेळेस मी सॉरी ठीक आहे. ह्या टायमाला सोडते मी तुला. ह्या मुन्न्यामुळे वाचली तू आज. पण पुढच्या टायमाला जर अशी न सांगता गेली ना तुझं तंगड तोडून हातात देईन पाय. आणि जाय ते कपाट बिपाट आवर. लगेच आवडते. चालले. कामाच्या नावाने सदा बोंब आहे मेलीची. मुन्ने असं कसं विसरलं रे मला सांगायचं? अरे नाही ते विचार आली पाय माझ्या मनात. आले ना आता नको आणू, मी येतो. मी काय म्हणते वहिनी, ते जन्मशताब्दीचं काम मी त्या अक्कांना विचार. काय म्हणू नका, माझं ते डोकंच फार धरलंय आता. चहा घेता का? नाही नको. बर चहा करते. सुने मला आधीच उशीर झाला बँकेत जायला. निकम गुरुजींच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम करायचा. पार्टीची ऑफर आहे ना दीपाला. बोललो होतो ना मी तुला. बरं आता त्याचं काय ते सांग. तू म्हणला होता ना अक्काशी बोलून सांगतो म्हणून. बोललो का अक्काशी? सुने तुला माहिती घरात मुन्याला पोरगी बघायची गडबड चालू आहे. अरे आज मधुबाईने बोलवलं होतं मला एका स्थळासाठी. कोण मधुबाई का? हा पण आता बँकेच्या कामामुळे मला जाता येत नाही. मग 4 पाठवलंय. आता संध्याकाळी आल्यावर कळलंच ना का त्यांनी कुठलं स्थळ दाखवलंय ते. मग तेव्हा दोन्ही गोष्टी मी अक्काशी बोलून घेतो. लेट टाइम लागणार म्हणजे?
हा म्हणजे मुन्याचं लग्न असं झटक्यात थोडी जमणार आहे. म्हणजे मधुबाई पहिलं स्थळ आणणार, मग बैठक, मग बोला चाली, मग साखरपुडा. लाईट टाइम जाणार त्यात. जन्मशताब्दी पण होऊन जाते तोवर. दादा तुला पैशाचं काही टेन्शन आहे का? टेन्शन घेऊ नको ना. पार्टीवाले म्हणले सगळा खर्च ते करणार आहेत म्हणून आपल्याला काहीच ताण नाही. पैशाचं नाही रे काही. पैशाचं नाही मग? अरे अक्काला पटलं पाहिजे ना. बोल ना मग अक्काशी तू. आज माझ्या मागे ना बँकेची लई गडबड आहे. आता संध्याकाळी ना चारी भेटून आले का नाही ते कळन. मग संध्याकाळी दोन्ही विषय एकदमच काढतो मी अक्काकडे. आज मला लई उशीर झालाय. आता माझ्या मागे गडबड, मी निघू का? हा पण बोल बरं का नक्की. हा नक्की बोलतो. काय बोल राहिले? मी नाही, ते सुनील. काय बोल राहिले? ते हळदीचे गुणधर्म. हळदीचे गुणधर्म ते सांगत होतो. तुला माहितीये का? हा मग बस कुठ कुठ हळद कुठ, बारीक कुठ कुठ राहील कुठ कुठ. मधुबाई, मधुबाई, मधुबाई येऊ का? कोण? लक्ष्मीकांत? ये 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 ये. हा आप्पा म्हणले मधुबाईकडे जाऊन ये म्हणून, तरी बोलवलंय. हा मी बोलवलं होतं पण आपण नाही आले. नाही आप्पाला दुकानाची काम आहेत ना. आप्पा म्हणले तू जा म्हणून मी आलो. मला काय ना काही प्रॉब्लेम नाही. एक काम कर, ती बादली घे, मग घे आणि त्या समोरच्या झाडांना पाणी टाक. टाक 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 टाक. हा बरं का लक्ष्मीकांत, हा मध्यंतरी आप्पा आणि तुझी ती पुतणी पूर्व घरी आले होते तेव्हा आप्पा म्हणत होते की तिच्या लग्नाचं चाललंय म्हणून. हा पप्पीसाठी पोरग शोधणं चालू आहे. पपी? हा म्हणजे पूर्वा, तिला लाडानं घरात पप्पी म्हणतो आम्ही. हा 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 त्यासाठीच तुम्हाला घरी बोलवलं होतं मी. अच्छा, म्हणजे तुमच्या पाण्यात आहे का कुणी? आहे, एक पाहण्यात आहे माझ्या. वा वा वा, मग तर कामच झालं की. आता तुम्ही सुचून राहिले म्हणजे पोरगा काय असा तसाच असणार आहे. हा चांगलाच असणार. झालं का मग? काही टेन्शनच नाही. बरं कुठला मुलगा आहे, काय करतो? आपल्या पप्पीला शिकू दिलं व्यवस्थित? हा आणि काय आडनाव काय त्यांचं? अरे हळू हळू हळू, किती बोलशील किती बोलशील. मधुबाई नमस्ते. चारू, बरं झालं वेळेवर आली. बरं का चारू, हे लक्ष्मीकांत बोराडे, ते हनुमंतराव बोराडे आहेत ना, कापड व्यापारी, त्यांचे चिरंजीव. आणि लक्ष्मीकांत ही चारुशीला कळमकर, ते बँकेतले आपले माधवराव निकम नाहीत का? हा त्यांची बहीण आहे. तुम्हाला दोघांना बोलवायचं कारण इथं असं आहे बरं का चारू, यांची पुतणी पूर्वा लग्नाची आहे. आणि बरं का लक्ष्मीकांत, यांचा भातचा पराग तो देखील लग्नाचा आहे. दोघांनाही लहानपणापासून ओळखतो. दोन्ही कुटुंबांना मी चांगल्या रीतीने ओळखतो. तुमच्या दोघांची गाठ घालून द्यायचं माझं काम होतं, ते मी केलं. दोघांचंही भलं व्हावं हीच माझी इच्छा आहे. तुम्ही आता दोघ जण असं करा, आतमध्ये जाऊन तुम्ही बोला. तोपर्यंत माझं बागकाम मी उरकतो आणि तुमच्या चहाची व्यवस्था करतो. हा जा, आज जा जा. हो हो. मधुबाईंना सांगून ठेवलं होतं आम्ही, ते एखादं चांगलं स्थळ असेल तर सांगा म्हणून. आम्ही पण सांगितलं होतं. मधुबाई वगैरे होतच नाही आमच्या घरी, त्यांचा शब्द. आमच्याकडे पण. हो हो, म्हणजे मधुबाईंना त्यांच्या सल्ल्याशिवाय ना आम्ही काही मोठं काम करतच नाही. हो हो हो, आमच्या इथे. मधुबाई, मोठं प्रस्त आहे नगरचं. हो देव माणूस आहे. खरंय.
तुमचा मुलगा लग्नात आहे म्हणले का ते? नाही नाही हो, माझ्या भावाचा मोठा मुलगा आहे, भाचा आहे माझा. सॉरी हा काय नाव म्हणले मुलाचं नाव? पराग निकम. हा, प्रोफेसर आहे कॉलेज. प्रोफेसर आहे. हो, फोटो दाखवते. हिरो आहे. हो. तुमची मुलगी आहे का लग्नाची? नाही म्हणजे मुलीसारखीच आहे. भावाची मुलगी आहे. बर. काय करता ते? तो गेला, वारला. सॉरी हा, सॉरी हो, मला माहिती नव्हतं. सॉरी. नाही एवढं काही नाही, म्हणजे असे खिशात होता ना फोटो मुलीचा, ते काढत होतो. ते गेले 10 वर्ष झाली. हो का? हो. हे बघा मुलीचा फोटो.